राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीकरता जुळवाजुळव सुरू झाली की काय असं दिसतंय। कारण पवारांसाठी ठाकरेंची शिवसेना 2 पावलं मागे आलेली होती। आता ठाकरेंसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये असावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मात्र महाविकास आघाडीतल्या इतर 2 घटक पक्षांची सावध भूमिका या सगळ्या संदर्भात सध्या तरी दिसतीये असंच म्हणावं लागेल। विधान परिषदेचा विषय याची चर्चा महाराष्ट्रामध्ये होईल। तर आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल। त्याच्यामुळे उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी ही इच्छा संजय राऊतांना दिसत नाही। त्यामुळं उद्धवजी विधान परिषद लढणार का नाही लढणार यावर संजय राऊत गोलगोल उत्तर देतात। कारण त्यांना माहित आहे उद्धवजी विधान परिषदेत आले तर आपली अडचण होईल, म्हणून उद्धवजी विधान परिषदेमध्ये येऊ नये यासाठी देखील संजय राऊत प्रयत्न करतात। आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळवायची असेल तर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या समोर जाऊन गुडघे टेकावे लागतील, राहुल गांधींसमोर जाऊन गुडघे टेकावे लागतील आणि त्यानंतर उभाटा गटाला विधान परिषदेची उमेदवारी मिळेल। राज्यसभेला खरं म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी आदरणीय पवार साहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। त्याच्यावर राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चितपणे दिसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।